पहा बालमित्रांनो, आज आपण सकस आहार, आहाराची पौष्टिकता याविषयी प्रत्यक्ष आहारामधून जाणून घेणार आहोत। सुरुवातीला आपण हा आहार आणि याची नावं आपण माहिती करून घेऊया। चला सांगा, चपाती, सांगा ही भाजी मेथीची भाजी, ज्वारीची भाकरी, चला सांगा दोडक्याची भाजी, चला सांगा ही भाकरी कशाची, बाजरीची भाकरी, चला सांगा भेंडीची भाजी, आणि ही आहे चटणी। छान, बर ही काय आहे, ही काय आहे, केळी आहे, हे बर ही हा चिकू, हा आहे हे आहे हे आहे हा आहे आणि हा काय आहे, आणि हे पहा काय, दूध आहे, दिसले, छान। आता पाहू या ताटातील अन्नधान्य, चला नाव सांगा, ज्वारी, बाजरी, गहू, गूळ, मिरे, बरोबर आहे, तीळ, तांदूळ, मूग, गहू, खारी, काजू, शेंगदाणे, बदाम, शाबाश। आपण हे सगळे आहारातील पदार्थ प्रत्यक्ष पाहिले। आता आपण याचे दोन भाग करू, कच्च खाता येण्याचे पदार्थ कोणकोणता आपण याच्यातलं कच्च खातो, काकडी कच्ची खातो, कांदा कच्चा खातो, वर आणखी शेंगदाणे खातो, खारीक खातो, हे धान्य खातो का असंच कच्च, नाही खात। मग या धान्याचा आहारामध्ये आपण वापर कसा करतो, तर ज्वारीपासून काय बनवली जाते, ही ज्वारीची भाकरी। लक्षात आली, तुम्ही पांढरी भाकरी म्हणता बरेच जण, बर। ही चपाती कशापासून बनली आहे रे, गव्हापासून। हे कच्च धान्य आणि हे पक्की चपाती झाली त्यापासून। पहा बरं, ही भाकरी, कुठे बाजरी दाखवा, छान, म्हणजे ही बाजरी हे धान्य कच्च झालं, ही भाकरी झाली त्याचं पिठापासून, म्हणजे पक्क बनवलं। तुम्ही त्याला काळी भाकरी म्हणता। पहा आता हे धान्य काय आहे, तांदळाचा काय बरं बनला, हा कच्चा पक्का भात। पहा आता यामध्ये जास्त प्रमाणामध्ये आपण काही अन्न पदार्थ खातो, यापैकी जास्त प्रमाणामध्ये आपण कोणते पदार्थ घेतो बरं, शेंगदाणे खातो। जास्त प्रमाणात काय खातो आपण जेवण करताना, भाकरी, बरोबर आहे, भाकरी खातो, ज्वारीची, बाजरीची, चपाती खातो, अजून लागल तसा पदार्थ घेतो। आणखी काय घेतो, भाज्या घेतो की नाही, वेगवेगळ्या भाज्या असतो, खातो, भात खातो। आपल्याला एखादा गोड पदार्थ करायचा असेल तर आपण यापैकी काय वापरतो, गूळ। मग हा गूळ कशापासून तयार झालेला आहे बरं, ऊसापासून गूळ आणि साखर तयार केली जाते। मग आपण आहारामध्ये याचा सुद्धा समावेश करतो। हे काय आहे, सोयाबीन। कोणाकोणाला आवडतं सोयाबीन, मला पण आवडतं, छान। ही काय आहे, मिरची। अशीच खातो का आपण, मग याचा वापर कसा करतो, उसळ करण्यासाठी, ठेचा, बरोबर आहे, ठेचा, आणखी वडापाव मध्ये, हो बरोबर आहे, आणखी भजी, आणखी समोसा, छान, अशीच। आणि ही वाळल्यानंतर जेव्हा याची लाल मिरची होते की नाही, तेव्हा त्याचं काय तयार होतं, लाल तिखट तयार होतं, ते आपण भाजीला वापरतो, छान। आता पहा हे लिंबू, याची चव कशी आहे, हो, हे
कडू, हा आवळा तुरट. बर, हे दूध म्हणजे पूर्ण आहार म्हणला जातो बघा. दूध म्हणजे पूर्ण आहार. दुधापासून कोणकोणते पदार्थ तयार होतात सांगा? डायरेक्ट लोणी निघतं का दुधाचं? मग काय करतात? आधी काय करतात दुधापासून? दुधाचं दही लावतात. दह्याचं ताक करतात. ताक केलं की काय निघतं वर? लोण्यापासून काय तयार होतं? आणखी दुधापासून मिठाई तयार करतात. कोणकोणत्या मिठाई होतात रे तयार? मिठाई, गोड मिठाई, पेढा, बर्फी, कलाकंद. पहा, मग आता आपण हे सगळे आहारामध्ये पदार्थ. आता ही पहा, मटकीला या मटकीला मोड आलेले दिसत आहेत बघा. दिसत आहेत? मग ही मोड कशी आणली जाते त्याला सांगा? सांगा. पाण्यामध्ये भिजवायचं, पुन्हा पाण्यातून बाहेर काढायचं, कपड्यामध्ये पॅक बांधायचे की त्याला काय येतात मग? छान मोड. पण मोड आल्यानंतर या कडधान्यांची जी पौष्टिकता आहे ती खूप वाढते. पण कधी सुरुवातीला जे छोटे मोड असतात की नाही आलेले, तेवढे मोडच जास्त पौष्टिक असतात. जास्त लांब आले की त्याची पौष्टिकता काय होते? संपते, कमी होते. आपण पाठ शिकताना पाहिले हो की नाही? आता हे काय आहेत? काजू, बदाम आणि खारी आहे की नाही? पहा, आता हे ड्राय फ्रुट्स म्हणतो आपण याला. हे आपण रोज सकाळी खातो का जेवणा इतके खातो भरपूर वाटी वाटी? म्हणजे हे कमी प्रमाणात खाल्ले जाणारे ड्राय फ्रुट्स आहेत. छान. म्हणजे आपल्या आहारामध्ये हे सगळे पदार्थ असले पाहिजेत. का बरं रे? हे सगळा संपूर्ण आहार आपण घेतला पाहिजे. तंदुरुस्त राहतो शरीर आपलं. कसं राहतं? धडधाकट राहतं, आजारी पडत नाही. बरं, आपल्याला आता बघा, आमच्या अनन्याला सोयाबीन फारच आवडते. नुसते सोयाबीनच खाल्ले तिची वाढ होईल का रे? नाही. तिला फक्त सोयाबीन मधले प्रोटीन्स मिळतील, बाकीचं मिळेल का? नाही. या पालेभाज्या खाल्ल्या की आपल्याला आपल्या शरीराला क्षार मिळतात. कारलं दोडका खाल्ल्यानंतर आपलं पोट साफ, म्हणजे हे तंतुमय पदार्थामध्ये मोडल्या जातं. आपलं पोट साफ स्वच्छ व्हायला, आतडे स्वच्छ व्हायला मदत होते. म्हणजे मांस, मासे, अंडी खाल्ल्यानंतर यामधून वेगळे घटक आपल्या शरीराला मिळतात. आंबट पदार्थ खाल्लं की आपल्या शरीरामध्ये क जीवनसत्व वाढतं. पहा, कोणतं जीवनसत्व? फळ, जीवनसत्व, क्षार असे हे घटक वाढवणारे हे घटक आहेत सगळे. पहा, आपण कारलं खात नाही बरेच जण, पण यामधील घटक दुसऱ्या पदार्थामधून मिळेल का? एक लक्षात ठेवायचं, जिभेचं सगळं ऐकायचं नाही बघा. जिभेला जे लागतं ना ते पोटाला लागत नाही. पोटाला जे पाहिजे ते जिभेला आवडत नाही. आता कारलं जिभेला आवडत नाही म्हणून खायचं नाही का? ते पोटासाठी आवश्यक आहे. कारलंय ना आपले सगळे आजार पळून लावतं शरीरातले. म्हणून आपण काय खाल्लं पाहिजे? सगळे हे फळ. दररोज एक फळ खा, दररोज एक सफरचंद खा, निरोगी राहा. आपण ऐकतो नाही. मग आपण आहारामध्ये काय काय घेतलं पाहिजे परत सांगा? सांगा पटपट. सगळा आहार, मोड आलेली कडधान्य, फळे, पालेभाज्या, कच्चे पदार्थ, ज्वारीची भाकरी, चपाती, बाजरीची भाकरी, चटणी, दूध, अंडी, मांस, मासे, ठेचा, भात, वेगवेगळ्या चटण्या, छान, कोशिंबीर. बरेच जणांना असं ताटामधून निवडायची सवय असते. ते योग्य आहे का? आपल्या शरीराची वाढ होणार का? म्हणून सगळ्या आपलं पोट भरतं, पण आपल्याला मध्ये मध्ये काय लागतं? पाणी प्यावं लागतं. पहा, शरीरामध्ये आपले जर पाणी कमी पडलं तर अनेक आजार आपल्याला होतात. जेवण करताना सुद्धा आपण खूप अत्यावश्यक असेल तेव्हाच पाणी पिलं पाहिजे. पहा, पाणी कधी प्यायचं मग तुम्ही म्हणाल? जेवण करताना नाही प्यायचं. जेवण झाल्यानंतर 1 तासानंतर पाणी प्यायचं. लक्षात ठेवा.
कारण आपल्या शरीरामध्ये आपण जेव्हा जेवण करत असतो तेव्हा जेवताना जर आपण आपल्या शरीरामध्ये पचनक्रिया ही चालू झालेली असते, आतडे कामाला लागलेले असतात, हे खाल्लेलं ते पचवतात आणि मध्येच आपण पाणी ओतून ते पचवायची त्यांची क्रिया मंदावते. म्हणून आपण जेवताना मध्ये मध्ये पाणी प्यायचं नाही. नीट लक्ष देऊन ऐका. मग पाणी प्यायचं कधी? जेवणानंतर 1 तासाने पाणी. हा, खूप आपल्याला वाटलं आपल्याला उचकी लागली किंवा ठसका लागला तेव्हा एखादा घोट तुम्ही पाणी प्यायला हरकत नाही. पण जास्त पाणी प्यायचं का नाही? आपल्या शरीराला दिवसभरामध्ये पुरेसं पाणी आपण पिलं तर आपल्याला पहा, आपण बरेच जणांचं पोट दुखतं, पाणी कमी पडलं तरी पण दुखतं. बऱ्याच जणांना तुम्ही काय म्हणता, तुम्ही मूतखडा म्हणजेच किडनी स्टोन हा कमी पाणी प्यायल्यामुळेच होतो. जास्तीत जास्त पाणी प्या. दिवसभरात किमान आपण 7 ते 8 लिटर पाणी पिलं पाहिजे. म्हणजे ही एक लिटरची बॉटल आपण अशा किती बॉटल दिवसभरात प्यायला पाहिजे? 6 किंवा 7. जेवण झाल्यानंतर आपल्याला शक्यतो जास्त तहान लागते. मग 1 तासानंतर तुम्ही राहून वारंवार पाणी प्यायलं पाहिजे. म्हणजे आहाराबरोबर पाणी. आहारामध्ये फळं, भाज्या, मोडालेली कडधान्य, दूध, अंडी, मांस, ड्राय फ्रूट्स हे सगळं आपलं असणं आपल्यात महत्वाचं. पहा, मग काही अन्न पदार्थ हे जास्त काळ टिकावे. आता आपण ज्वारी, गहू, तांदूळ हे सगळं तसंच कच्चं खाणार का? मग त्याला असं तयार करावं लागतं. आता उकडून खाल्ले जाणारे पदार्थ कोणकोणते सांगा? बटाटा, अंडी, रताळे. मग हे उकडायला ठेवल्यानंतर त्याच्यावर आपण झाकण ठेवायचं पहा, म्हणजे त्याची पौष्टिकता टिकून राहते. लोणचे टिकून ठेवतो आपण त्याला मिठामध्ये घालून खारवून. पापड आपण वाळून, पापड सुद्धा आपण काय करतो टिकण्यासाठी डाळी दळून त्याच्या पिठापासून पापड करून वाळवून त्याला वर्षभर टिकवण्यासाठी पापड ठेवतो. म्हणजे वेगवेगळ्या पदार्थांना वेगवेगळ्या प्रकारे टिकून ठेवण्यासाठी त्याची प्रोसेस करावी लागते ना? म्हणून आपल्या आहारामध्ये आपण कसे पदार्थ खाल्ले पाहिजेत? सकस आहार म्हणायचा तो हात, की आपण हा संपूर्ण आहार जर आपल्या आहारामध्ये जेवणामध्ये असेल तरच आपली वाढ होईल. त्याशिवाय आपला ब्रेन पॉवर वाढेल का? नाही. कुरकुरे खाऊन, आणखी दुकानातले पदार्थ खाऊन, चमचमीत खाऊन, जीभ म्हणते चमचमीत पदार्थ दे, रोज वडापाव दे, रोज वडापाव दे, रोज समोसा दे, मोठू पतलू सारखं होऊन जाणार आपण. मोठू सारखं होणार नुसतं वडापाव खान व्हा मोठू. व्हायचं का? मोठू बुद्धीनं व्हायचं आपल्याला. आपण बुद्धीने स्ट्रॉंग होण्यासाठी हा सकस आहार आपल्याला आवश्यक आहे. मग आवडत नसलेले पदार्थ आपण नाही खायचे का? आवडत नसले जिभेला सांगायचं बाई तुला आवडत नाही पण पोटाला पाहिजे. आपण तंदुरुस्त असले तर मन शांत राहतं, शरीराची वाढ चांगली होते, आपली बौद्धिक क्षमता वाढते, शारीरिक क्षमता पण वाढते. कोणाचा आहार जास्त असतो रे सांगा? आणि कोणाचं? काही जण जास्त खातात, काही जण कमी खातात. का बरं? बोला. जे जास्त काम करतात त्यांचा आहार जास्त. ज्यांनी कामच केलं नाही किंवा बैठी काम आहे त्यांचा आहार कसा असतो? कमी. लक्षात आले? म्हणून आपण कसा आहार घेणार? संपूर्ण आणि सकस. दुकानातले पदार्थ खाणार नाही. म्हणून दुकानातले पदार्थाला करूयात राम राम. आणि आपल्या सकस आहारामुळे मिळतो आपल्या शरीराला आराम. छान. तुमच्यासाठी आता तुम्ही खाणार ना पण, म्हणून तुमच्यासाठी शाबासकीच्या टाळ्या.